व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आता आपण लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। तर आज नवीन अपडेट आलेली आहे। ई-KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। तर हे अपडेट आपल्याला पॉपअप पाहायला मिळतो। तर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC करताना काही चुकी झाल्या असतील आणि ज्यांचं ऑप्शन चुकलेलं असेल, अशा लाडक्या बहिणींकरिता अतिशय महत्त्वाची ही आणि आनंदाची बातमी आहे। आणि त्यांना जे पेमेंट आहे लाडक्या बहिणीचं ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि चुकी झाल्यामुळे त्यांचं पेमेंट हे आलेलं नव्हतं। तर आता त्यांना नवीन महत्त्वाची ही एक संधी आहे की त्यांची जी काही चुकीची ई-KYC करण्यात आली होती त्यांनी ते दुरुस्त करून परत नवीन ई-KYC करावी। केल्यानंतर अशा प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो ओपन झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा, नंतर कॅप्चा फिल केल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आणि OTP सेंड होणार आहे। आणि OTP आल्यानंतर OTP फिलअप करायचं आणि ऑप्शन्स आल्यानंतर तुम्हाला तुमची ई-KYCचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये नाही असं करायचं आहे आणि तुमची ई-KYC कंप्लीट होणार आहे। तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।